आज सकाळी 7:30 वाजता तेलंगणामध्ये एक मोठा म्हणजे 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला होता. आणि या भूकंपाचे धक्के चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूरपर्यंत पण जाणवले. चंद्रपुरातले खूप लोकांचे घरं पण याच्यामुळे हालले आणि लोकांनी सतत फोन पण केलेले आहे. तसं तर चंद्रपूरमध्ये अधूनमधून भूकंप येत राहतात. त्याचं कारण पण म्हणजे तेलंगणाचं आहे, कारण तेलंगणा हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे, 3 मध्ये येते. आणि या राज्यामध्ये गोदावरी रिफ्ट व्हॅली आहे आणि कदम फॉल्ट आहे आणि गोदावरी फॉल्ट पण आहे. आणि या या भूरचनेमुळे या भागामध्ये भूकंप येत असतात. परंतु हा जो भूकंप आहे आजचा, हा सर्वाधिक मोठा भूकंप आहे. गेल्या 10 वर्षामध्ये एवढा मोठा भूकंप आलेला नव्हता. तिथे 5 रिश्टर स्केल आणि 4 रिश्टर स्केलचे भूकंप गेल्या दशकात आलेले होते. तर चंद्रपूरचा फक्त थोडा भाग जो आहे, मूल, गोंडपिपरी, पोंभुर्णा आणि सिरोंचा गडचिरोलीमधला, हे एक भूकंप प्रवण क्षेत्र 3 मध्ये येते. बाकी चंद्रपूरचा जो पूर्ण भाग आहे, इतर जे तालुके आहेत ते भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येत नाही, त्याच्यामुळे इकडे धोका नाही. पण गोंडपिपरीला याही पूर्वी जवळजवळ 3 ते 4 भूकंप गेल्या 15-20 वर्षांमध्ये आलेले आहेत. चंद्रपूर तसं सेफ आहे. खूप मोठा भूकंप इथे येण्याची शक्यता नाहीये. पण बाहेर भूकंप झाले तर त्याचा धक्का मात्र इथे आपल्याला 3 ते 4 रिश्टर स्केल पर्यंतचा जाणवतो. त्याच्यामुळे लोकांनी काही घाबरण्याची गरज नाही आहे, कारण आपल्या एरियामध्ये काही खूप मोठा भूकंप येणार नाही.